लग्नाला माझ्या आता 26 वर्ष झालेली आहे. माझं वयाच्या 14व्या वर्षी लग्न झालेलं आहे. खूप समस्याला मला तोंड द्यावं, स्वयंपाक येत नव्हता. जसं खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला आळस करायचं. पण माझे दीर वगैरे असे खूप मिस्टर बोलवायचे, ते मला जोरात दम द्यायचे, सगळे लोक हसायचे, मला खूप अपमान वाटायचं, काही कळत पण नव्हतं. असं खूप टेन्शन म्हणायचं, घरी नाही आले तर बरं असं वाटायचं. म्हणजे तेव्हा नाही म्हणायचं, पण आमच्या काळात तर मुलींना विचारत पण नव्हतं कोण. म्हणजे हा प्रकार माझ्या आईवडिलांनी मला विचारलं पण नाही तुझं लग्न करायचं. पण मग तेव्हा म्हणजे मला एक करायची काहीतरी इच्छा होती. पर्यंत तिथं काम करा म्हणून मी 8-10 वर्ष मासूममध्ये काम केलं. फार बोलणं होत नाही आणि मुलं पण बऱ्याच वेळा नाही बोलत असं आणि म्हणणार कसं सांगणार की काय म्हणलं तर. आणि कसं असतं समाजातील लोक काय म्हणतील याची भीती जास्त असते. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी बोलत राहा. आपण एक कार्यक्रम पण घेणार आहे मुलांचे. समाज असं म्हणतो की आहे ना, ही महिला ही पुरुष आहे. तर म्हणजे मम्मीला अजून त्यांची चावडी पण माहीत नसेल, कारण की त्यावेळेस त्यांच्या मुली बाहेर जायच्याच नाहीत. म्हणजे कसं म्हणजे आता समाज म्हणतोच ना की पुरीला कुणी काय केलं तर मग आपली इज्जत जाईल. मग तसं मुलांना काय मासूमध्ये म्हणजे मला पहिल्यांदा मी स्वतः ट्रेनिंग घेतलं कायद्याविषयी 2 वर्षाचं. म्हणजे मुलांचं माहिती मिळाली, अजून माणूस हुशारच होतंय ना. तसं माझ्या बाबतीत पण झालं. मला एवढं माहिती नव्हतं. मुलांना चांगलं वळण लावताला. त्या मालाच्या गोळ्या आहेत आणि हे कंडम आहे निरोध. त्याविषयी त्यांना माहिती व्हावी म्हणून आरोग्याची माहिती देतो. शिबिरात पण देतो आणि गावात गटात चालणाऱ्यामध्ये पण देतो. परत सगळे एकत्र बसून गप्पा मारायचं. मग वातावरण एकदम फ्री होतं, कोण तिथं ओरडायला नव्हतं. मुलींना माझ्या मग म्हणजे बाकीच्या गावातली मुले 10वीपर्यंत शिकवतात. माझ्या मुलींचं मी शिक्षण बंद पडू दिलं नाही. आणि परत अजून मग 10वी झाले की मग असे मुलींना पण माझ्या पाहुणे यायला लागले. मग नंतर मग त्या लोकांना सांगता यायला लागलं की माझ्या मुली शिकतात, मला त्यांची लग्न करायची नाहीत म्हणून. जर लहान मुलांमध्ये ते समानताचं मूल्य रुजवलं तर ते युवांमध्ये सुद्धा म्हणजे वाढत जाईल. बदल झालायच. हे मी कुठलंही म्हणजे माहीत काही माझं जे मत आहे मी ती घरात पण मांडू शकते आणि बाहेर पण चांगलं मांडू शकते. आता मी MA करते इकॉनॉमिक्समधनं. ध्येय म्हणजे मला आहे ना MPhil झालं तर PhD करायची आणि ते सुद्धा महिलांचं. कोणाला ते हे होईल असं कुठंतरी खिटून जाईल की नाही असं वागलं पाहिजे, आपण महिलांना सुद्धा असं चांगलं स्थान दिलं पाहिजे. त्यासाठी म्हणजे मी काय करू शकते. लोक काय म्हणतील काय, आपल्या मुलींना फक्त वेगळं काहीतरी देऊ शकतो ना, एवढंच आमच्या डोक्यात त्यावेळेस. आणि तर तिचे स्वतःचे निर्णय ती घ्यायला लागली. आणि आता ती सांगू शकते तिच्या नवऱ्याला की बाबा मला हे करायचंय म्हणून. जसं माझ्या काळात म्हणजे मला सांगायचं पण आहे आणि विरोध हा प्रकार नव्हता. पण आता तिला मी सक्षम बनवली म्हणल्यावर ती उद्या विरोध पण करू शकते. तरी घोषणा देत होतो. तर ज्यावेळेस आपण तिथं फुगडे खेळत होतो आणि त्यावेळेस तिथे एक बाई आली आणि मला म्हणली आत्ता म्हणते हुंडा देणार नाही, मग आमच्याकडून घेऊन जाशील ना. तर मी त्यांना म्हणलं ज्यावेळेस लग्न करायचं आहे ना मग त्यावेळेस बघा ना मी हुंडा नेते का, घेऊन जाते नाही का. असं म्हणजे ज्यावेळेस समोर आपण ज्यावेळेस समोर पाहतो त्यावेळेस लोक पण विचार करायला लागतात नाही का.